सांगितलं राजा लांडग्याला मारलं आणि मी निघालो. वाटेत दोन माणसं मला भेटली. ते दोन माणसं म्हणाले अरे तुला झालं काय? त्या दोन माणसाला घडलेली हकीकत मी सांगितली. ते दोन माणसं म्हणाले अरे येडा की खोळा, लांडगा मारला तिची शेपटी कुठे? तो म्हणाला मला काही माहित नाही जे. अरे म्हणाला शिवबा राजाने इनाम ठेवलंय लांडग्याला मारल्यावर. मी लगेच परत गेलो त्या लांडग्याची शेपूट कापून आलोय आणि शिवबा राजाला मी शोधतोय. कुठेही शिवबा राजा. शिवबा राजे म्हणाले अरे मीच शिवाजी. राजांनी त्याला यथोचित इनाम दिला आणि तो भीमा लोहार घरी जायला निघाला. राजाने विचारलं कुठं जाणार आता? भीमा लोहार म्हणाला राजा आम्ही काय पोटावरचे माणसं, जिथं अन्न मिळेल तिथं जाणार. राजे म्हणाले थांब. राजांनी मधून तलवार बोलावली आणि भीमा लोहाराच्या हातात दिली. भीमा लोहाराने ती तलवार घेतली, खालीवर केली आणि राजाला म्हणाले राजे रामपुरी दिसती या. राजाचे डोळे विस्पारले. राजा म्हणाले कस काय ओळखली? भीमा लोहार म्हणाला राजा माझं दररोजचं काम आहे. राजे म्हणाले तू काय करतो? भीमा लोहार म्हणाला राजा मी लोहार, माझं हे कामच आहे. त्या सरशी राजे म्हणाले कुठं जाणार आता? थांबतो का इथे? भीमा लोहार म्हणाला राजा उपकार होतील राजा, पोटाला जर पोटभर जर अन्न मिळालं तर कुठं जातोय? थांबतो की? बघा राजांची विलक्षण विचार शक्ती होती. माणसं पारखायची ताकद राजांची विलक्षण होती. लक्षात घ्या. सोनोपंतांना राजांनी सांगितलं याला लोहार शाळा काढून द्या. सोनोपंत म्हणाले राजे लगेच? आजच तो माणूस आपल्या पक्षात आलाय. कसाय काय पाहू, त्याच्या मागे माणसं किती पाहू. तुम्ही लगेच पद द्यायला सुरुवात केली. आता एखाद्या पक्षात जर माणूस आला तर त्याला लगेच आयात उमेदवार लगेच आमदार किती जुने नाराज होतात ना. आता याला लगेच राजेंनी लोहार शाळा काढून दिली. बाकीच्यांचा इगो झाला ना जागृत. आपण एवढ्या दिवसातून आल्या आल्या लगेच काय भानगड? राजांनी सांगितलं पंतांना. पंत म्हणाले राजे तडकाफडकी माणसं नेमायचे नसतात. परका माणूस कोण कुठला आणि तुम्ही लगेच लोहार शाळा काढून द्यायचा हुकम फरमावला. पंत संधी जर माणसांना मिळाली ना तर ही माणसं जी आहे ना ही संधीचं सोनं करणारी माणसं आहे. त्याची हाताकडे बघा, त्याचे हात बळकट आहे. उद्या आपल्याला स्वराज्याच्या लढाईत लागणारे हत्यार बघा याच्या हातून कसे घडणार. पाहता क्षणी यांनी सांगितलं रामपुरी आहे. पंत लक्षात घ्या, उद्या हा माणूस कसली हत्यार बनवून तुम्ही लक्षात घ्या. माणूस ओळखायला वेळ लागत नव्हता राजांना.